हे मी आता पाहणार होतो. जवळ जात चाललो तसा नगरचा एक एक भाग अदृश्य होऊ लागला. घटना अपेक्षित असली तरी धक्का देणारी खास होती. पण मी माझा मार्ग बदलला नाही, किंबहुना थांबलोही नाही. टेकडीवरून पाहताना मी त्या नगरच्या साधारण मर्यादा नीट पाहिल्या होत्या. आज मी माझ्या हिशोबाप्रमाणे नगराच्या परिसरात आलो होतो. जरा सावकाश पण तितक्याच निर्धाराने मी पुढे चालत राहिलो. मला जरी काही जाणवत नव्हतं तरी आता माझ्या आसपास चारी बाजूंना त्या नगरच्या उत्तुंग इमारती होत्या. मनात एक विचार आला, जर ते नगर मला अदृश्य असेल तर त्या लोकांनाही मी अदृश्यच असणार. या विचाराने मनाला जरासा धीर आला. सर्व चित्तवृत्ती अतिशय सावध होत्या. जे काय होईल जे जे काही होईल ते अगदी अनपेक्षित असणार असं मी गृहीत धरूनच चाललो होतो. त्यासाठीच मन व शरीर शक्य तेवढं सावध तोलावर ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. एक बारीकसा बदल झाला की फुरा व्हायचा आतच नाहीसाही झाला. पण मला ते जाणवलं होतं. मनात एक क्षणभर आनंदही समाधानाची गोड भावना उमटून गेली होती. कालच्या भीतीसारखीच ही परकी होती, बाहेरची होती, सुखद असली तरी भयावह होती. एखाद्या गोष्टीचा मनापासून आनंद व्हावा त्यासारखं माझं मन फुलून आलं होतं. पण माझ्या भोवतीच सर्व मैदान पार उजाड ओसाड होतं. तिथे कोणीही आणि काहीही नव्हतं. जरा दबकतच मी पुढे निघालो. पुन्हा एकदा एक ज्योत आला. यावेळी विलक्षण चीड माझ्या मनात उत्पन्न झाली. आणखी जरा पुढे मनात राग आला. मला प्रत्यक्ष शारीरिक असा काहीही धोका पोहोचत नाही अशी माझी खात्री पटल्यावर मला या अनुभवात जरा गंमतच वाटायला लागली होती. भावनांच्या सप्तरंगी ज्योतातून माझं मन जात होतं. राग, प्रेम, आनंद, तिरस्कार, चीड, उद्वेग, भीती, मत्सर आणि यांच्या कितीतरी संमिश्र छटा. मी बेफिकीरपणा हा गाफीलपणा चांगला नव्हता. बेफिकीरपणा हा गाफीलपणा चांगला नव्हता. वास्तविक असल्या काही प्रकाराविरुद्धच मी सावध राहायचं ठरवलं होतं. पण आता मनावर एक प्रकारची गुंगी चढल्यासारखी झाली होती. या वेगवेगळ्या भावनांचा आस्वाद घेत मी त्या मोकळ्या मैदानात हिंडत होतो. काहीतरी चुकलं आहे हे माझ्या केव्हाही ध्यानात आलं. मला सांगता येत नाही. मध्येच एखादा असा एक क्षण आला की हव्या त्या दिशेकडे मला जाता येईना. ती एक दिशा सोडून बाकी सर्व मोकळ्या होत्या. त्या एका दिशेस माझं एखादी अदृश्य भिंत उभी होती. मी जरा मागे सरलो, 5-7 पावलं उजवीकडे टाकली व परत वळून पुढे यायचा प्रयत्न केला, पण नाही. तिथे काहीही मला अडवत होतं, पुढे जाऊ देत नव्हतं. मेंदू एकदम खरबरून जागा झाला. आतापर्यंत माझी हालचाल स्वतंत्र होती. आता त्यात इतर कोणतीतरी हस्तक्षेप करत होतं. इथं आल्यापासून शारीरिक पातळीवर झालेला हा पहिला स्पर्श होता. मी मागे वळलो आणि टेकड्यांच्या दिशेने निघालो. मनात आशा होती आणि शंकाही होती. मनात आलेली शंकाच खरी ठरली. 5 पावलं टाकली असतील तोच पुन्हा एकदा माझी पावलं अडखळली, मंदावली आणि थांबली. मनातून मी कितीतरी जोर केला तरी पावलं ती एक आज्ञा पाळायला तयार नव्हती. माझ्या टेकड्यांकडे जायचा मार्ग रोखला गेला होता, बंद झाला होता. मला वाटतं एक क्षणभर भीतीने माझं भानच हरपलं. एकाएकी एका भयानक पण असह्य सापळ्यात अडकल्याची, गुरमरल्याची भावना मला जाणवायला लागली. काहीतरी करून त्यातून सुटलंच पाहिजे हा एकच विचार मनात थैमान घालत होता. त्या टोचणीखाली मी मैदानावर सैरावैरा पळायला लागलो. प्रत्येक दिशेलाच तो अडथळा जाणवत होता. सर्व बाजूंनी माझी कोंडी झाली होती. उत्क्रांत मेंदूचा अभिमान एका क्षणात गळून गेला आणि पिंजऱ्यात सापडलेला एखाद्या हिंस्र स्वापरासारखा मी अर्थहीन धडपड करू लागलो. केवळ दमछाक होण्यापलीकडे काहीच निष्पन्न झालं नाही. हा जर कोणी शत्रू असला तर तो मला दिसत नव्हता.
त्याचं साधन काय होतं हेही दिसत नव्हतं. एक साधारण 40 फूट व्यासाच्या वर्तुळात मी कोंडला गेलो होतो. त्यातून बाहेर पडू शकत नव्हतं एवढी एकच गोष्ट मला समजली होती. शेवटी धडपड थांबली. पुढे काय होणार या त्रासीने आसपास मोकळ्या मैदानावर नजर फिरवत मी स्तब्ध उभा राहिलो. क्षीण सूर्यप्रकाश वरून ओघळत होता. हिरवट आकाशात असंख्य चांदण्या चमकत होत्या. त्या मैदानाच्या मध्यभागी मी उभा होतो. एखाद्या प्राचीन संस्कृतीतला पुरातन व भग्न नगराचा एक संस्कृतीचा अवशेष राहावा तसा एखाद्या पुतळ्यासारखा. ही निश्चितता स्वेच्छेने होती का नाही हे मला समजत नव्हतं. कृतीच्या उर्मी तिथे उमगत पावत त्या चैतन्य केंद्रातच हा पाश घुसला असावा. माझ्या सर्व शरीरावरच एक चमत्कारिक बधीरपणा पसरला होता. मगाशी मनात उसळलेल्या विकारांचा क्षोभ आता शमला होता. जणू काही हे शरीर ही काय माझी नव्हतीच. मी कोणीतरी एक स्वैर अस्मिता या प्रकाराचं एक अलिप्त निरीक्षण करत होतो. मनातला थंडपणा इतर इंद्रियांवरही पसरत चालला. पायांना खालच्या खडकाळ मैदानाला स्पर्श जाणवेनाचा झाला. शरीर हवेत अंधारात तरंगत असावं वाटायला लागलं. इतका वेळ शरीराच्या उघड्या भागावर थंडीने काटा येत होता. तीही जाणीव नाहीशी झाली. मैदानावरच्या वाऱ्याचा आवाज क्षीण झाला, हळूहळू लुप्त झाला आणि मग शेवटी नजर. सर्व आसमंत अंधारावून आल्यासारखा वाटला. मी डोळे मिटल्याचं मला स्मरणत नाही, पण डोळ्यातून काहीतरी दिसेनासं झालं. माझ्या आसपासचं जग, माझ्या आसपासची त्रिमित स्मृती विरघळत होती, नाहीशी होत होती. अगदी शेवटल्या स्वतंत्र क्षणी मनात एक खेदाचा विचार येऊन गेला. मी पूर्वीच यानाकडे परतायला हवं होतं. विजेच्या शॉकसारखा एक तीव्र धक्का शरीराच्या कणाकणातून गेला. या प्रलयंकारी ताणाखाली हात, पाय, पोट, मान सर्व स्नायू एखाद्या चरकात घातल्यासारखे अखडले, चुरमुडले. वेदनेने माझ्या तोंडून किंकाळी बाहेर पडत असतानाच माझे डोळे खाडकन उघडले आणि मी जवळजवळ मूर्छितच पडलो. हा भास आहे की स्वप्न, की हा मृत्यूनंतरचा नरक, याचा भयभीत मन विचार करत होतं. आणि माझी विस्फारलेली नजर चारी दिशांना भिरभीर फिरत होती. आसपास प्रकाश होता, गडबड गोंधळ होता, यंत्र होती आणि किर्र असा आवाज करणारे अनेक लाल टोळ होते. हा भास नव्हता, ही वस्तुस्थिती होती. मला धोका होता. हा निष्कर्ष मी कोणत्या आधारावर काढला मला माहिती नाही. कदाचित अपरिचित ते सर्व धोक्याचं हा मानवी संकेतही काम करत असेल. मनात विचार आला तो संरक्षणाचा होता. झटपट रिव्हॉल्वर हातात घेतलं पाहिजे. मी मनाशी विचार करत होतो आणि मी मनाशी विचार करत राहिलो. शरीराकडून कोणतीही कृती झाली नाही. मेंदूवरची ती बधिरता, ती गुंगी अजून तशीच होती. एक प्रकारच्या असहाय्यतेने मी आसपास पाहिलं. मी एका दुधाळ चौरसावर उभा होतो. एका अवाढव्य यंत्राचा अधोभाग प्लॅटफॉर्म असावासा वाटत होता. पण एवढं पाहिल्यावर माझं लक्ष समोरच्या टोळांकडे वळलं. सर्व जणकीर असा कर्कश आवाज काढत होते, तरी त्यांच्यात उघडेपणे 2 गट दिसत होते. माझ्यासमोर सुमारे 10 फुटांवर 10-11 टोळ ओळीने उभे होते. प्रत्येकाचे 4ही हात हवेत जोरजोराने हलत होते. सर्व कशाने तरी प्रक्षुब्ध झालेले दिसत होते. सर्वांच्या लाल चेहऱ्यावरच्या फटी उघडत मिटत होत्या. या उलट त्या यंत्रांच्या कंट्रोलपाशी टोळ्यांचा एक गट शांतपणे उभा होता. त्यांचेही गळगळीत डोळे माझ्यावर खेळले होते, पण त्यांच्या पावित्र्यात एक सहजपणा होता, एक निश्चिंतता होती. त्यांच्यापैकी एक जण जरा पुढे वाकला. त्याने समोरच्या अजस्र फलकावर एका हाताने काहीतरी बदल केला. मला त्याचा परिणाम तात्काळ जाणवला. शरीरावर पडलेली टाट अगदी किंचितशी सैल झाली होती. थांबलेले रक्तवाहिन्यातून परत एकदा धावायला लागलं.
हातापायांची रग सावकाश ओसरत गेली. मी जर अशी हालचाल तीही अतिशय कष्टाने करू शकत होतो. किर असा त्यांचा आवाज दालनात घुमत होता. मनात एका क्षणात शब्दशा हजारो विचार येऊन गेले. समोर दिसतंय ते खरं मानलं पाहिजे ही वस्तुस्थिती आहे. कोणत्या तरी एका पातळीवर आम्ही एकमेकांना दगोच्चर झालो आहोत. त्यांनी त्यासाठी काहीतरी यंत्र वापरलं आहे. माझी इच्छाशक्ती त्यांच्या ताब्यात आहे. ते मला जसे धोक्याचे आणि भीतीदायक वाटतात तसा मीही त्यांना वाटलो पाहिजे. क्षणभर जागा उलट्या करा. समजा पृथ्वीवरच्या एखाद्या प्रयोगशाळेत असा एखादा लाल टोळ अचानक उपस्थित झाला असता तर सर्वसाधारण माणसांनी केवळ भीतीपोटी त्याच्या काहीही अपराध नसताना त्याला ठार केलं असतं. पण शास्त्रज्ञ थांबले असते. त्याच्याकडून एखादी खूण येण्याची त्यांची वाट पाहिली असती. आपण विचारी प्राणी आहोत. कोणत्या तरी संस्कृतीचे घटक आहोत हे सिद्ध करण्याची त्यांनी त्याला संधी दिली असती. सावधगिरी बाळगून आता तेच घडत आहे. ते मला एक संधी देत आहेत. तिचा मी योग्य उपयोग केला तर मला जीवनदान मिळेल, नाहीतर मृत्यू. विचारांच्या आवेगाने मेंदू अक्षरशः ओरबाडून निघत होता. मी वेडेपणाच्या कड्यावर लटपटत होतो. एक भयंकर विचार मनात येऊन गेला. आता संधी आहे तो रिव्हॉल्वर उचलावं. समोरचे हे लाल टोळ चटाचट टिपून घ्यावेत आणि इथून पोबारा करावा. पण त्यात मला कधीही यश आलं नसतं. हात एखाद्या मेणाच्या बाहुलीसारखे लिबलिबीत पडले होते. त्यांच्यात हवा तो जोर नव्हता. आणि शिवाय मी त्यांच्यासाठी मंगळावर आलोच नव्हतो. कशाने त्यांचं समाधान होईल? एक आकृती, पण कशाची? आमच्या शास्त्रातल्या संज्ञा त्यांना माहिती नसणार. जागतिक किंवा वैश्विक संकेताची आकृती हवी. एखाद्या अणूचा नकाशा. पण त्याच क्षणी मला प्रश्नांचं उत्तर सापडलं. सूर्याची ग्रहमाला, ज्या ग्रहमालेत त्यांचा व माझा दोघांचेही ग्रह फिरत होते, जी दोघांना समान व ज्ञात होती. मी हात खिशाकडे नेला. ही माझी दृश्य अशी पहिलीच हालचाल होती. पॅनेलजवळ उभ्या असलेल्या टोळीचे हात एकदम पॅनेलवर गेले. पण त्याने काही बदल केला नाही. फक्त तो सावध होता. मी खिशातून कागद पेन्सिल काढली. डाव्या तळ हातावर कागद पसरला. उजव्या हातात पेन्सिल घेतली. दोन्ही हात थरथर कापत होते. सूर्य व ग्रह यांची एक ओबडधोबड प्रकृती काढली आणि त्यातील तिसऱ्या ग्रहावर फुली केली आणि मग तो कागद त्याच्यासमोर धरला. दालनातील किर्र थांबली. त्या विलक्षण शांततेत पॅनेल जवळच्या टोळींनी हलकेच पुढे येऊन तो कागद पाहिला. माझा श्वास छातीत अडकला होता. त्यांच्या निर्णयावर मी जगणार की मरणार हे अवलंबून होतं. ते बराच वेळ त्या कागदाकडे पाहत होते.